कधी संपर्क झाला होता का ते? 5 तारखेला माझा सकाळी 7:45च्या दरम्यान त्यांना शेवटचा कॉल झाला होता. तर ते बोलले होते की मोबाईल स्विच ऑफ व्हायला आलाय, मी मोबाईल चार्जिंग करून कॉल करतो. तर तेव्हा ते काहीतरी टेन्शनमध्ये होते. तर ते बोलले सांगतो की मोबाईल स्विच ऑफ चार्जिंग करून मी तुला कॉल करतो. त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला. तर मी दिवसभर त्यांची म्हणजे 5-6 पर्यंत वाट बघितली. त्यानंतर मित्रांकडे चौकशी केली. तिथं भेटले नाही तर मग मी पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं की ते डायरेक्टली ड्युटीला गेलेत की नाही. तर ते तिथं पण नव्हतं. त्यानंतर मी त्यांची मिसिंग हे केली पोलीस स्टेशनला. कुठे ड्युटी होती त्यांची? वाशीला होती. झोन 1 स्ट्रायकिंग होती त्यांना त्या दिवशी. ते आता काय मागणी आज तुम्ही सिटी ऑफिसला आलो? आज म्हणजे 15 दिवस झाले आम्ही त्यांच्याकडे म्हणजे पोलीस स्टेशनला जातोय, घरी येतो, पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपडेट नाही. त्यांना 5 तारखेच्या व्यतिरिक्त काहीच सापडलेलं नाही. आणि जे 5 तारखेला CCTV भेटले ते सगळे आमचे नातेवाईक आहे यांनी शोधून दिले होते. त्यांचं असं म्हणजे फक्त बोलताय CDR चेक करतो. आज 15 दिवस फक्त CDR चेक करताय. इतका वेळ थोडं CDR चेक करायला लागतो. म्हणजे आजपर्यंत त्यांनी 5 तारखेच्या पुढची आम्हाला अपडेट द्यायला पाहिजे होती ना, ती अजून आम्हाला भेटली नाही. म्हणजे ते काहीच करत नाही. कोणावर तुम्हाला शक आहे का असा? नाही, असं तर काहीच नाही. नाव आपलं? वैशाली फापाड. आम्ही सर्व लिंगदेव गावचे ग्रामस्थ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथून आज आमच्या गावातील पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ फापाळे हे 15 दिवसापासून मिसिंग त्यांची केस झालेली आहे. परंतु डिपार्टमेंटने, आमचा असा आरोप आहे, डिपार्टमेंटने कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी आलेलो आहे. आमचे काही महत्वाची जी मंडळी ते आतमध्ये CP ऑफिसमध्ये, CPSP ऑफिसमध्ये चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की काही करा, पण आमच्या कॉन्स्टेबलचा, फापाळे कॉन्स्टेबलचा शोध लावा. आम्हाला कोणत्याही कारण नकोय आणि म्हणून अगदी योग्य पद्धतीने त्याचा शोध लागला पाहिजे अशी आम्ही विनंती करण्यासाठी सर्व ग्रामस्थ वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनं करून स्वतःच्या खर्चानं आलेलो आहे. आपलं नाव? बाळासाहेब भीमाजी कानवडे. अशा प्रकारची घटना झालेली आहे, तुम्हाला काय वाटतंय? नागरिक म्हणून तुम्ही गावावरून आले आहे. अच्छा, एक पोलीस दलामध्ये एक कर्तव्य निभावत असताना आमचे सोमनाथ फापाळे हे अचानकरित्या गायब झालेले आहे. ते त्यांच्या कुटुंबामधले एकूण एक होतं, सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु आम्ही आतापर्यंत 15 दिवस झाले वेळोवेळी त्यांचे मेसेज असेल, गावकरी असेल, त्यांचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, अनेक वेळा पोलीस स्टेशनला येऊन चक्रा मारून, परंतु आतापर्यंत काही समाधानकारक रित्या त्यांचा जो तपास आहे तो काही लागला नाही. आम्ही समाधानी नाही त्या तपासावर. आणि त्यानंतर आम्हाला पर्यायाने इथे कमिशनर साहेबांकडे यावं लागलं. कमिशनर साहेबांना भेटल्यानंतर कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. कमिशनर साहेबच आता आमचे मायबाप आहेत. कमिशनर साहेबांनी एक टाइम लाईन मध्ये ह्या प्रकरणाचा स्वतः लक्ष घालून त्यांनी तपास करावा, हीच आमच्या सर्व गावकरी मंडळींची. आता इथे जवळ कमीत कमी 1500 मंडळी गावावरून आलेली आहेत. तरी त्यांचं हेच म्हणणं आहे की कमिशनर साहेबांनी स्वतः त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून या प्रकरणाचा आमचा मुलगा, आमच्या गावचा सुपुत्र फापाळे हे आम्हाला मिळून द्यावे, हीच आमची सर्वांतर्फे, माझीही आणि माझ्या सर्वांतर्फे ही विनंती आहे. आपलं नाव? मी रवी चौधरी, लिंगदेव. आता काय प्रकरण आहे आणि आज तुम्ही इकडे आला, काय तुमचं? आमचा पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ काशीनाथ फापाळे 10 वर्षे सेवेमध्ये होता पोलिसांच्या, आणि गणेश उत्सवाच्या दरम्यान ड्युटीवर असताना तो बेपत्ता झालाय. साधारण या गोष्टीला 15 दिवस उलटून गेले. 15 दिवसामध्ये जे काही अपडेट होत्या त्या सगळ्या आम्ही दिलेल्या आहेत पोलिसांना. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं स्वतःहून कुठली चौकशी केलेली नाही. आम्ही नातेवाईकांनी जी चौकशी केली ती त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं. आता त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की आम्ही जातीनं यामध्ये लक्ष घालून ही केस आम्ही क्राईम ब्रँचला वर्ग करतोय. हो, CP साहेबांनी असं सांगितलंय की ही केस आम्ही क्राईमला वर्ग करतोय आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही शोध लावण्याचा प्रयत्न करतोय. तर आम्ही त्यांना खऱ्या अर्थानं 4 दिवसाची डेडलाईन दिलेली आहे की 4 दिवसात आम्हाला सोमनाथ आमचा पाहिजे म्हणजे पाहिजे. तो या कुटुंबाला एकुलता एक मुलगा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा शोध
पोलीस असून पोलीसच शोध लावत नाही, ही गोष्ट थोडी मनाला खटकते. का जे रक्षक आहेत, जे जनतेचे रक्षक आहेत, त्यांचं रक्षण कोण करणार, अशी अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये होऊ राहिली आहे. आणि म्हणून आम्ही साधारण 300 ते 400 किलोमीटर वरून या ठिकाणी आलो. आज तशा अर्थानं आमचं समाधान झालेलं नाही, कारण आम्ही यांना 15 दिवस वेळ दिलाय. 15 दिवसातही नाही, मग शिपी साहेबांच्या शब्दाला आम्ही मान म्हणून 4 दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे. 4 दिवसात त्यांनी आम्हाला आमचा सोमनाथ द्यावा, अन्यथा हे दोन्ही नाही तर आमचे सर्व नातेवाईक आणि आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन आत्मदहन करू. आपलं नाव? माझं नाव प्रभाकर सीताराम फापाळे, मी त्या चुलताच आहे.